नमस्कार शेतकरी मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेले किंवा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे जे अनुदान आहेत तर ते अनुदान अद्यापही प्रलंबित आहेत। महाडीबीटी पोर्टलवरून त्यांनी अर्ज केला होता आणि यंत्रही त्यांचं खरेदी केलं असेल कृषी यांत्रिकरण, परंतु त्यांना अद्यापही अनुदान हे मिळालेलं नाही। तर अनुदान त्यांना कधीपर्यंत मिळणार आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा त्याबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट जी राज्य सरकारकडून आलेली तर ती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गेल्या 2 महिन्यापासून महाडीबीटी पोर्टलची सर्व कामे स्थगित झालेली आहे। एकही हालचाल होत नाही, ना पूर्व समिती मिळते, ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, ना अनुदान भेटतंय। तर या ज्या गोष्टी तर या गोष्टी का घडतायत तर 2 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात ज्या निवडणूक आहेत तर नगर परिषदच्या असेल, त्यानंतर महानगरपालिका झाल्या, त्यानंतर आता जिल्हा परिषद येणार आहे। तर या निवडणुका चालू होत्या आणि मध्यंतरी आचारसंहिताही चालू होती आणि मध्यंतरी हेही सांगण्यात आलं होतं की कृषी विभागाकडे जो कृषी यांत्रिकरणचा फंड आहे तर तो फंड अभावी या ज्या योजना आहेत तर त्या योजनांचे पैसे हे थांबवण्यात आलेले किंवा पूर्वसंमती ही थांबवण्यात आलेली आणि ज्या योजना आहेत तर त्या शेतकऱ्यांना या दिल्या जात नाही किंवा त्यांचा लाभ दिला जात नाही। परंतु आता राज्य सरकारने एक शासन निर्णय काढलेला आहे। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालं नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 50 कोटी रुपये कृषी यांत्रिकरण योजना सन 2025-26 साठी मंजूर केलेले आहे। एकूण 400 कोटी रुपये राज्य सरकारने महाडीबीटीच्या कृषी यांत्रिकरण योजनेसाठी हा आर्थिक वर्ष 2025-26 साठी मंजूर केला होता। त्याच्यापैकी 200 कोटी रुपये हे खर्च करण्यात आलेले असून उर्वरित 200 कोटी पैकी 50 कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांचे अनुदान प्रलंबित असतील तर अशा शेतकरी मित्रांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते। अशा शेतकरी मित्रांना आपलं अनुदान मिळू शकतं किंवा जे शेतकरी मित्र वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, ज्या शेतकरी मित्रांची निवड झाली नसेल तर अशा शेतकरी मित्रांना सुद्धा संधी ही मिळू शकते। त्यामुळे काय या सविस्तर शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारने महत्त्वपूर्ण अपडेट कृषी यांत्रिकरण योजना जी की महाडीबीटी पोर्टलद्वारे राबवली जाते त्या संदर्भात दिलेली पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तर शेतकरी मित्रांनो, जेवढेही शेतकरी मित्रांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले होते किंवा अर्ज करणार आहेत तर अशा शेतकरी मित्रांसाठी हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे। बघा, या शासन निर्णयामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तर सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यासाठी 50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत राज्य सरकारने हा शासन निर्णय काढलेला आहे। तुम्हाला मी सांगितलं की जी कृषी यांत्रिकरण अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, त्यांनी आपलं यंत्र सुद्धा घेतलेलं आहे, परंतु त्यांना अद्यापही आपलं अनुदान हे मिळालेलं नाही। तसेच अनेक शेतकरी मित्र हे महाडीबीटी पोर्टलवर पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत। तर अशा शेतकरी मित्रांची सुद्धा पुढे प्रोसेस होत नाही, त्यांचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्वसमिती मिळून त्यांनी यंत्र खरेदी केलेली परंतु त्यांना अनुदान मिळालेलं नाही। तर असेही शेतकरी आपल्याला दिसून येतात। तर अशा शेतकरी मित्रांसाठी ही दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण 50 कोटी रुपये राज्य सरकारने या शासन निर्णय अंतर्गत मंजूर केलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी मित्रांचं बिले थकीत असतील, ज्यांना अनुदान मिळालं नसेल तर अशा शेतकरी मित्रांसाठी नक्कीच ही खरोखर महत्त्वपूर्ण अपडेट ही ठरू शकते आणि त्यांचं अनुदान हे त्यांना आता येणाऱ्या दिवसात भेटू शकतं। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार काय म्हणतं तर या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर योजनेत सन 2025-26 मध्ये 400 कोटीच्या कार्यक्रमात संदर्भ 2 येथील शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयानुसार या योजनेकरिता आर्थिक वर्ष 2025-26 साठी जे 200 कोटी तर इतका निधी वितरित करण्यात आला आहे। म्हणजे एकूण अर्थसंकल्पामध्ये कृषी यांत्रिकरण योजनेसाठी केवढा निधी हा तरतूद करण्यात आला होता तर 400 कोटी रुपये। त्याच्यापैकी 200 कोटी रुपये हा खर्च झालेला आहे आणि उर्वरित आता 200 कोटी रुपयापैकी 50 कोटी राज्य सरकारने या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत। तर पुढे राज्य सरकार म्हणतं की संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रानुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी उर्वरित 200 कोटी इतका निधी कृषी आयुक्तालय उपलब्ध करून देण्याची शासनाची विनंती केली आहे।
त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार 50 कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. बघा, जो राज्य सरकारने कृषी आयुक्तालय यांच्याकडे जो निधी तर तो निधी मंजुरीसाठी मागणी केली होती. 200 कोटी जो निधी उरला आहे त्याच्यापैकी कृषी आयुक्तालयाने फक्त 50 कोटी एवढी निधी मंजूर केलेली आहे, जेणेकरून जे शेतकरी मित्र पेंडिंग असतील, त्यांचं अनुदान मिळालं नसेल, जे शेतकरी मित्र अनुदानाची वाट पाहत असतील, तर अशा शेतकरी मित्रांचं जे अनुदान आहे तर ते देण्यात यावं. त्यानंतर जे शेतकरी मित्र वेटिंगवर ठेवण्यात आलेले आहेत तर अशा शेतकरी मित्रांनाही आता पुढची प्रोसेससाठी पुढे करण्यात यावं. त्यासाठी 50 कोटी रुपयाचा निधी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. बघा, सन 2025-26 वर्षाकरिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी हे जी 50 कोटी रुपये आहेत तर तो 50 कोटी रुपये अर्थसंकल्पीय अंदाज वाटप सनियंत्रण प्रणाली म्हणजे भीम्स प्रणालीद्वारे हा जो फंड आहे तर तो एकंदरीत हा देण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने 50 कोटी रुपये एवढं मंजूर केलेलं आहेत. आता बऱ्याच शेतकरी मित्रांनी आपल्याला मागे कमेंट केल्या होत्या व्हिडिओमध्ये की सर आमचं अनुदान अटकलं आहे, आमचं अनुदान मिळत नाही. बऱ्याच शेतकरी मित्रांची पूर्वसमितीही थांबली होती. आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही अनुभव केला असेल की गेल्या 2 किंवा 1.5 महिन्यापासून कृषी यांत्रिकरण किंवा महाडीबीटीचे जेवढी प्रोसेस आहे तर ती बंद पडलेली. महाडीबीटी पोर्टल मार्फत काही अपडेट येत नाही, काही त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत नाही. तर काय होतं कारण महत्त्वाचं, तर फंडचा अभाव होता. फंडचा अभाव कारणामुळे कोणतीही प्रोसेस ही करण्यात आली नाही. त्यामुळे सगळी प्रोसेस ही पेंडिंग पडल्या होत्या. तर आता त्या शेतकरी मित्रांना दिलासा नक्कीच मिळणार आहे. ज्या शेतकरी मित्रांचे बिलं अटकले होते, अनुदान अटकलं होतं, तर अशा शेतकरी मित्रांना 50 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले. तर बरेच शेतकरी मित्र हा सुद्धा विचार करत असतील की 50 कोटी एवढा पैसा कुठेही बसणार नाही किंवा याच्यामधून अनेक शेतकऱ्यांना लाभच मिळणार नाही. परंतु 50 कोटी दिला आहे हे तुमचं मान्य खरं आहे की भरपूर लाखोंच्या संख्येमध्ये शेतकरी, त्यामुळे 50 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना पुरेसे नाही. राज्य सरकारने मोठी अमाऊंट मंजूर करण्यात यावी. उर्वरित 200 कोटीपैकी कमीत कमी 100 कोटी रुपये तरीसुद्धा राज्य सरकारने मंजूर करायला हवे होते. त्यात बरेच शेतकरी मित्र हे राहूनसुद्धा जातील, परंतु ज्या शेतकरी मित्रांना भेटतील त्यांच्यासाठी ही गोष्ट अत्यंत चांगलीच असेल. जो पैसा येतोय तर तो शेतकरी मित्रांचा जो पैसा अटकलेला आहे त्या यंत्रामध्ये तर तो तरी रिकवर होईल. तरी महत्त्वपूर्ण अपडेट ही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. मित्रांनो, काही अडचण असेल तर किंवा काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करू. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण पुन्हा आपल्या चॅनलवर नेहमीच भेटूया.